नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण कारवाईला वैतागून एका तरुणाने आत्महत्या केली असे आरोप नगर परिषदेवरती करण्यात आले. थेट जो काही तरुण होता विशाल दाते त्याचा मृतदेह स्मशानभूमीत न नेता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या गेटवर नेला होता आणि त्यानंतर नगर परिषदेच्या काही अतिक्रमण अधिकाऱ्यांनी 3 दिवसाची मुदत मागितली होती की आम्हाला 3 दिवसांची मुदत द्या, आम्ही काय असेल ते पुढचं तुम्हाला नोटीसद्वारे सांगतो. तर आता नेमकं काय त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत निलेश येवले दादा असणार आहे, त्यांचे संवाद साधणार आहोत. त्यापूर्वी सर्वप्रथम जो काही विषय सध्या हा सुरू आहे, आत्महत्येचा जो काही प्रकार केलाय विशाल दाते यांनी, त्यानंतर सध्या सोशल मीडियावरती 2 विषय फिरतायत की कुठेतरी या विषयाला राजकारणाचा मोड जो आहे तो दिला जातोय. विषय वेगळाच होता, परंतु याच्यामध्ये आता राजकारण आणले जात आहे, नगर परिषदेवरती आरोप केले जात आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नक्कीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे कोणी अधिकारी असतील, नगर अध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांना आम्ही नक्कीच विनंती करतो की तुम्ही सुद्धा तुमची जी काही भूमिका असेल, जर तुम्हाला ती मांडायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. आम्ही तुमचीही बाजू नक्कीच ऐकून घेण्याचा प्रयत्न करू. आता निलेश येवले दादा आपल्या सोबत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती आपण ते ऐकून घेणार आहोत. दादा, काय सांगाल? संपूर्ण प्रकार जो आहे तो जनता बघते, परंतु 3 दिवसांची मुदत जी आहे ती मागितली गेली होती. आता 3 दिवसानंतर तुम्हाला नगर परिषदेकडून काही प्रत्युत्तर आलेलं आहे का? नाही, नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासन हे निराशच करते. कारण आम्ही संविधानिक पद्धतीने काम करत असताना आंदोलन मोर्चे करणं हे आमचं संविधानिक अधिकार आहे आणि आंदोलन करण्याचा उद्देश काय असतो की प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. आता याचा अर्थ असा नाही की प्रशासनाने दखल घेतलेली आहे. प्रशासनाने मागे टीव्हीसी कमिटी सुद्धा बनवलेली आणि त्याच्यानंतर आमच्या 8 प्रतिनिधी जे टीव्हीसी कमिटीचे होते त्यांना आयडी कार्ड सुद्धा दिलेले. म्हणजे प्रशासन याची दखल घेऊन कामकाज करायला सुरुवात केली. परंतु जेव्हा भाजपचे नेते निवडून आले, रती पाटकर असतील नगरसेविका, त्याच्यानंतर भाजपचे संभाजी शिंदे असतील आणि नगराध्यक्ष मॅडम असतील रुचिता घोरपडे यांनी जो आता मध्ये पदविक्रेत्यांच्या धोरणाच्या विरोधातली जी भूमिका घेतली, याच्यामुळे हे सर्व अडचणी निर्माण झालेल्या आहेत. जर त्यांनी समंजसपणाने जर मध्यम भूमिका घेतली असती तर निश्चितपणे हे जे प्रकरण इथपर्यंत वाढलं नसतं. साहजिकच आहे, जे पदविक्रेते त्यांच्या हातावरती पोट आहे. जर का त्यांना रोजगार नसेल, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची नोकरीची व्यवस्था नसेल किंवा त्यांच्या घरात जर उत्पन्न नसेल, तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयच म्हणतं की ते उपजीविकेचं संरक्षण व्हावं, अशा पद्धतीचे ते धोरण आहे. म्हणजे त्यांच्या उपजीविकेचं कुठलाही पद्धत त्याच्यावरती घालाकुनी घालू नये, त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करू नये, असंच धोरण सांगतंय. पण असं असताना सुद्धा जर का संभाजी शिंदे स्मार्ट सिटी बनवण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा रती पाटकर त्यांनी जे काही त्यांच्या नागरिकांना कमिटमेंट दिलेलं त्याच्या निमित्ताने कारवाई करत आहे, तर मग कारवाई करत असताना साहजिकच सर्व गोष्टींचा प्रॉपर प्लॅन झाला पाहिजे. त्यांची परवाही जागा दिली पाहिजे होती. त्याच्या अगोदर त्यांना लेखी द्यायला पाहिजे. टीव्हीसी कमिटीची मीटिंग घेतली पाहिजे होती. त्या मीटिंगमध्ये टीव्हीसी कमिटीला विश्वासात घेणं आवश्यक होतं. नगरसेवक झाले म्हणून तुम्हालाच अधिकार अशातला भाग नाही. तुम्ही तो कायदा वाचला तर त्याच्यामध्ये मुख्य अधिकारी हे प्रमुख अध्यक्ष असतात आणि बाकीचे टीव्हीसी कमिटी आणि इतर जे मेंबर्स आहेत त्यांच्या संगनमताने हा निर्णय होतो. आणि साहजिकच आता संभाजी शिंदे टाउन प्लॅनिंगचे जर का प्रमुख असेल, सभापती असतील, तर त्यांनी साहजिकच त्याच्यामध्ये इनपुट द्यायला पाहिजे. आम्ही स्वागत करतो त्याचं, परंतु अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांना म्हणजे कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय करूनच न देणं, कारवाई करणं, कारवाईमध्ये जप्त केलेला माल परत न करणं, हे धोरण आणि कायद्याच्या विरोधात आहे. आता जप्त केलेला माल सुद्धा त्यांनी त्याचा पंचनामा करणं हे बंधनकारक आहे. ते पंचनामा केल्यानंतर त्यांना तो परत करावा लागतो. हे सगळे नियम आहे, हे कायदा आहे. परंतु कायदा असताना सुद्धा कायद्याला फाट्यावरती मारून ही लोक मनमानी कारभार करतात. त्याचा आम्हाला विरोध आहे. तुम्ही कारवाई करत त्याला विरोध नाही, परंतु तुम्ही एखादी जागा दिली त्यांना. पहिल्या मीटिंगमध्ये आमचं ठरलं होतं, मुख्याधिकारी साहेब आणि मी स्वतः त्या मीटिंगमध्ये होतो आणि तेव्हा साहेबांनी सांगितलं की कुठली जागा तुम्हाला अपेक्षित आहे. तर आम्ही बरेचसे स्पॉट दिले. त्यात एक आमची महत्वाची जागा या पदविक्रेत्यांसाठी ठरली होती, ती म्हणजे मोंजिनीच्या समोरची पार्किंगची जागा. ग्राउंडला भाजी मार्केट होईल आणि फर्स्ट सेकंडला त्याचं पार्किंग होईल. तर आम्ही त्याच्यासाठी संमती दिली होती आणि ती सगळ्यांसाठी संयुक्तिक होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु नगरसेविका ज्या निवडून आल्या किंवा नगराध्यक्ष निवडून आल्या
नगरसेवक निवडून आले, त्यांनी मग विरोध करायला सुरुवात केला. त्या जागेवरती त्यांचा वेगळा काहीतरी प्लॅन असावा आणि म्हणूनच त्यांनी या धोरणाला सुद्धा विरोध केला. त्यांनी जे काही जागा सुचवल्या ते काही लेखी स्वरूपात सुचवले नाही. दुसरी गोष्ट, जी सुचवलेली जागा आहे ते ब्रिजच्या खाली, त्या ठिकाणी जे हे असतात चरस गांजा पिणारे जे आहेत पुरुष तिकडे असतात, महिला आहेत इथे व्यवसाय करणारे. संध्याकाळी 7-8 नंतर 9 नंतर तिकडे रहदारी कमी होते. एखाद्याने जर का काही केलं त्यांच्याबरोबर चुकीचं, त्यासाठी कोण जबाबदार? दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये आता पाहिलेलं आहे सर्वीकडे ज्या पद्धतीने पाणी साचतं, तर तिकडे पण ती एक मोठी अडचण आहे, पाणी साचतं. या सगळ्या अडचणी आहेत. या कशा आहेत की या मीडियावरती बोलण्यापेक्षा प्रशासनाने याची दखल घेऊन चर्चा करायला पाहिजे होती, बसलं पाहिजे. आम्ही 8 तास उभे होतो त्या ठिकाणी, सकाळी 10:30 पावणे 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मी स्वतः 1 मिनिटासाठी बसलो ना, उभं राहिलो, कारण आम्हाला कळकळ या लोकांसाठी. हातावरती पोट, आम्ही गरिबी भोगलेली आहे. आता नगरसेवकांनी गरिबी भोगली असती तर त्यांना त्याची कळकळ कळाली असते की काय अडचण असते की गोरगरिबांच्या घरामध्ये. त्यांनी काही उत्तर दिलं का तुम्हाला नाही 3 दिलं. आता दिवसात? बघा ना, मी तुम्हाला हे सांगतो, मी काय म्हणजे त्यांचं नाव घेतो, उगाच घेत नाही. आता माझ्याकडे हे पत्र आहे कोळगाव बदलापूर नगर परिषदेचं, हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये मी लेखी माहिती घेतल्याप्रमाणे तुम्ही बघा, याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे. संभाजी शिंदेचं नाव आहे, त्यानंतर मी अजून बाकीच्यांचं नावं नाही घेतली, परंतु रती भातकरचं नाव आहे. याच्यामध्ये इतर कुणी काय काय म्हटलेलं आहे त्याचं पण माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की एवढी सगळी ही माहिती वाचल्यावरती हे लक्षात येतं ना, ह्यांची मेंटॅलिटी काय आहे, यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आता तुम्ही जर एक ठिकाणी म्हणता की पदविक्रेता धोरणाच्या विरोधात नाही, मग का नाही बरं तुम्ही त्यांच्याशी मीटिंग घेतली, का नाही चर्चा केली, का नाही टीव्हीसी कमिटीची एक लेखी तुम्ही पत्र दिलं आणि त्यांना बोलून घेतलं, चला बसूया आपण चर्चा करूया. तुम्हाला काय आहे, तुमचा इगो आहे ना, इगोचा प्रॉब्लेम आहे, दुसरा काही नाही. मला इथे दिसतंय ना की नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आलो, आमची बीजेपीची सत्ता आहे, आमची बदलापूरमध्ये नगराध्यक्ष भाजपची, आमचे आमदार भाजपचे आहेत, आमचं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, पण आम्ही बसलो ना इकडे. बाबासाहेबांचं संविधान जे आहे ना, हे कुठल्या पण सरकारला ऍब्सोल्यूट कंट्रोल देत नाही, ऍब्सोल्यूट ताकद देत नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून जरी तुम्ही सरकार मिळवली असेल वोटिंगची चोरी करून, परंतु संविधान आजपर्यंत जिवंत आहे आणि ते आमचे मूलभूत जे आमचे अधिकार आहेत ते कोणच हिरवून घेऊ शकत नाही. ही गोष्ट त्यांना समजणं खूप गरजेचं आहे. आता साहजिकच भाजपमध्ये जरी काम करणारे असले तरी पण ते आमचे बहुजन समाजातले आहेत. मी त्यांना वडीलधारी जागेवरती मानतो. याच्यासाठी मी त्यांना जाऊन भेटलेलो आहोत, संभाजी शिंदे यांना भेटलेलो आहेत, त्याच्यानंतर रती भातकर मॅडम असतील किंवा आमच्या नगराध्यक्ष मॅडम, त्यांना जाऊन भेटलो. त्यांना विचार, आम्ही महिलांच्या उद्धारासाठी म्हणा, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, तेच आमचे विषय, आमचा पर्सनल काहीच विषय नसतो. आणि आम्हाला काय अपेक्षित आहे की ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊ यांनी राज्यकारभार चालवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवला, त्या पद्धतीने राज्यकारभार चालवावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एक तरी गोरगरिबावरती अन्याय झालाय का? मग तुम्ही जर का शिवाजी महाराजांचे मोठे मोठे पुतळे बांधतात, बाबासाहेबांचे पुतळे बांधतात, मग त्यांच्या विचारांवरती का काम करत नाही, असा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी पाहिलेलं आहे की हे जे काही तुमचे, आता मी तर एकच काढलं पत्र, अजून भरपूर आता काढणार आहे. मी हे बघतोय की आतापर्यंत आम्ही या सगळ्या भानगडीत पडत नाही, यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टींमध्ये पडत नाही, यांचे कुठल्याही पद्धतीचे जे काही आता मागे माझ्याकडे अजून एक माहिती आहे आता की करप्शन मध्ये मुख्य अधिकाऱ्यांचं पण नाव आलेलं आहे. आता मी पडत का नाही, कारण मी म्हणतो जाऊ दे, आपल्याला फक्त आपल्या कामाशी मतलब, कारण मला हेच कामधंदे नाही आहेत ना. आम्ही आमचं जे कामधंदा, आमचं सर्व सांभाळून पोटा पाणीचं काम करून करतो, आम्हाला काही ह्यांच्यासारखे हप्ते येत नाहीत. आता विषय असा आहे बघा, याच्यामध्ये हे जे आहे हे FIR आहे, याच्यामध्ये आरोपीचं नाव सांगतो मी तुम्हाला, विकास चव्हाण. ओके, आरोपीचं नाव आहे विकास चव्हाण. मागे अँटी करप्शनची जी रेड पडली होती त्याच्यामध्ये सरळ या ठिकाणी मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांना सुद्धा देण्यासाठी त्यांनी पैसे लाच घेण्यासाठी पैसे मागितले. हे माझ्याकडे प्रूफ आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की या विषयांवरती आम्ही कधी घुसत नाही, जात नाही, का गरज नाही आम्हाला. परंतु जर तुम्ही हे करणार तर तुमचे सर्व घोटाळे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही TDRचा घोटाळा केला असेल किंवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला असेल, रोडमध्ये घोटाळा केला असेल, ते सर्व आम्हाला काढावं लागेल. केलेत का सर एवढे घोटाळे? साहजिकच. आता तुम्ही बघा, याच्या अगोदरचे जे आंदोलन झालेले आहेत किंवा केसेस झालेले आहेत, तुम्ही या सर्व गोष्टींची माहिती घ्या, कारण प्रचार माध्यमातून हे सर्व प्रचलित झालेलं आहे. याच्या अगोदर पण मोठे मोठे प्रकरण या बदलापूरमध्ये झालेले आहे. बदलापूरकरांची लूट मोठ्या प्रमाणात होते. आता टॅक्स एवढे या ठिकाणी वसूल केले जातात वर्षातनं 2-2 वेळा, पण टॅक्स वसूल केल्यानंतर हा पैसा जातो कुठे सांगा तुम्ही मला. आता नगरपालिकेकडे फंड्सच राहिलेले नाहीये.
हे आता जवळजवळ एका दिवसामध्ये 18 जून 2026 जी सभा झाली, त्याच्या अगोदर जी सभा झाली, जवळजवळ 450च्या वरती एकाच म्हणजे मीटिंगमध्ये पूर्ण बजेटच संपवून टाकला. असं थोडी असतं ना. म्हणजे तुम्हाला जर परत फंड लागला तर कुठून करणार, मग काय करणार तुम्ही? म्हणजे हे जे चाललेलं आहे बघा, ठीक आहे, ते आता अधिकृत नगरसेवक आहेत ते करतात, पण मला हे म्हणायचंय की आम्हाला काय प्रशासनाकडनं मदत मिळत नाहीये. आम्हाला काय प्रशासन किंवा इकडचे कुठले पण जे प्रमुख नेते ज्यांच्याकडनं आम्ही मोठ्या अपेक्षा ठेवतो ते काय आम्हाला सहकार्य करायला तयार नाहीये. म्हणून आता नाविलाज असतो आम्ही 12 तारखेला हे आंदोलन ठेवलेलं आहे. बघा, हे आंदोलन आम्ही केलेलं आहे 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही काय करणार, आंदोलन करणार आहोत, निवेदन लेखी देणार आहोत आणि 15 दिवसाची मुदत महाराष्ट्र सरकारला आता आम्ही देतो. कारण हा बदलापूरपुरती विषय राहिलेला नाही. याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 14 मागण्या केलेल्या आहेत. पतविक्रेत्यांच्या धोरणाच्या अनुषंगाने काय काय करायला पाहिजे ते आहेत. त्याच्यामध्ये 3 मागण्या या दाते कुटुंबाच्या आहेत. दाते कुटुंबाला नोकरी मिळावी, दाते कुटुंबाचा आर्थिक भरपाई 50 लाखाची मिळावी. बदलापूरचा पण विषय तुम्ही त्याच्यात साहजिकच आहे, कारण मी बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले. तर बदलापूरचे जो गौरव आहे, बदलापूरचा जो स्वाभिमान आहे तो टिकून ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही बदलापूरला जे पॅटर्न बनवण्यासाठी प्रयत्नात आहे. आम्ही या ठिकाणी निजामशाही किंवा कुठल्याही पद्धतीची अशी जी पेशवाई निर्माण होऊन देणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले लोक, आम्ही शिवाजी महाराजांचे शासन या ठिकाणी अपेक्षित करतो. त्याच्यामुळे मी सर्व पदविक्रेत्यांना, सामाजिक संघटनेच्या लोकांना आवाहन करतो, आमंत्रण करतो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो की संविधानाच्या समर्थनात, लोकशाहीच्या समर्थनात छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन प्रस्थापित करण्यासाठी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावरती आधारित समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी 12 तारखेला 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इकडं सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आणि हा केवळ बदलापूर किंवा ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित नसून हे आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे. आपण आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती या अनुषंगाने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. या आंदोलनाने, 12 तारखेच्या आंदोलनाने जर का हा मार्ग लागलेला नाही, हा जर का हे धोरण जर मार्गी लागलं नाही, तर दुसरा टप्पा सुद्धा आम्ही दिलेला आहे. दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी केलेला आहे. दुसऱ्या टप्प्या रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही या ठिकाणी धरण आंदोलन, 1 दिवस धरण आंदोलन करणार आहे. आणि ह्यातून पण जर का महाराष्ट्र शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर मंत्रालयावरती आम्ही मोर्चा काढणार. आक्रोश मोर्चा मंत्रालयावरती असेल. त्याच्यामुळे या प्रकरणाला तुम्ही एवढं लाईटली घेऊ नका अशी मी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. सर, याच्यामध्ये फक्त शेवटचा एकच प्रश्न. खूप वेळेला असं सांगितलं जातंय की याच्यामध्ये तुम्ही राजकारण कुठेतरी आणताय. सामान्य जनतेतून हा प्रश्न येतोय. अनेक जणांची दिशाभूल होते, कारण याच्यामुळे की ज्या वेळेला त्या विशाल दाते तरुणाचं मृतदेह सापडला होता आत्महत्येच्या वेळेस रेल्वे स्टेशनच्या जवळ, तर त्यावेळेला त्याच्या आईने असं वक्तव्य केलं होतं असं बोलले जातंय. अजूनपर्यंत तो व्हिडिओ कुठेही सापडत नाहीये, माहित नाहीये, पण असं वक्तव्य कुठेतरी केलं होतं असं बोलले जातंय की हा कुठल्या तरी मुलीचं प्रकरण आहे आणि कुठल्या तरी मुलीशी तो बोलत होता. तर त्याच्यावरती काही स्पष्टीकरण तुम्ही देणार का? कारण प्रसार माध्यमांमध्ये आता सध्या अशा कुठेतरी बोलले जातंय की वेगळं प्रकरण होतं आणि त्याला तुम्ही लोक कुठेतरी राजकारण जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणतायत. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, भाजप आहे ना, असं आहे सरकार, हे भाजपचं जी विचारधारा आहे ही विकृत मानसिकतेचं आहे. आणि RSS भाजप हे जे सरकार आहे हे सर्वसामान्य बहुजन समाजाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतं. जर का तुम्हाला असं वाटतं हे राजकारण आहे, मग याच्या अगोदर काही लोक झोपले होते का? माझा प्रश्न आहे. बघा, मी तिखट बोलत नाही, परंतु सर्वसाधारण एक प्रश्न आहे की जर का तुम्हाला असं, आम्ही वारंवार आंदोलनं केली, उपोषण, आता या मावशीने जवळजवळ 14 दिवस उपोषण केलं. मूर्ख आहेत का आम्ही? भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिला, आम्ही त्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून आम्ही उपोषण केलं आणि तुम्हाला सूचना केल्या, तुम्हाला सर्व निवेदन केलं, तुम्हाला लेखी दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही TVC कमिटी सुद्धा बनवलेली, सर्वे तुम्ही केलेला आहे. मग तिचं धोरणाचं स्वीकार करण्याचं काम तुमचं. आता याच्यामध्ये त्या मुलाने जी आत्महत्या केली त्याच्या आईने नंतर सांगितलं ना स्टॅबिलिटी होऊन. आज मी एक बोलतोय, समजा एखादा शब्द बरोबर आहे, आणि एखादा शब्द बोलत असताना ओघामध्ये गेला, आता तुम्ही साहजिकच समजा त्या बाईचा, त्या मावशीचा मुलगा अचानक मेलेला तिला दिसतंय समोर, तिची प्रतिक्रिया काय असणार? तुम्ही मीडियासमोर जाऊन ती सर्व माहिती देत बसणार आहे का? तिला त्यावेळेला त्या शॉकमध्ये तिला जे काय वाटलं
तो आता कुणाला शिवाय देत होते, तिच्या बहिणीला देत होता का अजून त्यांनी मला जे सांगितलं प्राथमिक काही माहिती आली का? काही त्याच्या आईने सांगितलं की मी काय असं म्हटलेलं नाही असं म्हणते ती. आणि ताई आहेत एक आपल्यासोबत. मिनिट. हा. दुसरी गोष्ट की ह्याचं जर ते म्हणतायत राजकारण करताय, तर मी हे म्हणतोय की तुम्ही काय करताय? मग तुम्ही काय करताय? तुम्ही तर एक ठिकाणी एसटीपीच्या नावावरती सर्व गोरगरिबांची घरं तोडली. आता छत्रपती शंभूराजे चौक या ठिकाणी तुम्ही सर्व हे तोडलं, आपलं गाळे तोडले, एवढ्या वर्षापासूनचे गाळे तोडले. आणि तुम्ही उच्च न्यायालयाचा आदेश दुसरा दाखवतात, त्यांच्याकडे स्टे ऑर्डर आहे. सगळं हे राजकारण तुम्ही करताय आणि दुसऱ्याने एखादा विषय उचलला तर तुम्हाला राजकारण दिसतंय. त्याच्यामुळे कसं आहे, हे लोक फक्त हे दिशाभूल करण्याचं काम करतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करू. कारण ते चुकलेले आहेत, स्वतः चुकलेले आहेत आणि म्हणून चुका स्वीकार करण्याच्या ऐवजी त्याला ते दिशाभूल करण्याचं काम करतात. पण ताईंशी बोलूया. काय सांगाल, त्या दिवशी त्या विशाल दातेंच्या आईंनी सांगितलं की तो कुठल्या तरी मुलीशी बोलत होता, रागात होता, असं सोशल मीडियावरती सध्या चर्चा आहे. तर याबद्दल काही स्पष्टीकरण आलंय का, की असं काही घडलं होतं का, किंवा रागामध्ये फोनवर बोलत होता तर समोरची व्यक्ती कोण होती? कारण दर्शकांना ते जाणून घ्यायचं. त्या दिवशी दुपारी त्या दुकानावरती गेलते, पोराला भेटले मी. तर पोराला भेटल्याच्या नंतर मग पोरगा म्हणतो मावशी माझे परत माल घेऊन गेला आई म्हणून. तर परत नेलं का? म्हटलं ठीक आहे. मग त्यात मालमध्ये अर्धा माल नेतात, अर्धा देतात. आणि त्या मुलाला मालवाल्याचे सारखे सारखे फोन येत होते. मग त्या मुलाने काय केलं, आईला पैशाची मागणी केली. आई बोलली मी कुठनं देऊ, माझ्याकडे पैसे नाही. तो बोलतो आई एवढं कर्जबाजारी झाले, धंदा पण करून देत नाही, काही करून देत नाही, काय करू? मग त्यांनी त्या बहिणीला फोन केला. मग बहिणीला फोन केला, म्हटलं मी आता राहणार नाही, मी माझं जीवन मी संपवतो, मी कंटाळून गेलो. ही माहिती आहे. आणि लोकांनी उगाच मुद्दामून काही खोड्या काढायचं नाही. रक्षकच नगरसेवक, आमदार, खासदार ते म्हणतात, नगरसेवक म्हणतात की ते मालक होत नाही, ते आमचे रक्षक आहे, सेवक आहेत. सेवक रक्षकच भक्षक बनून गेले, राक्षस बनून गेले. त्यांना जाणीव नाही लोकांची. त्या दिवशी तो त्याच्या बहिणीशी बोलत होता का फोनवरती? आणि पोलीस स्टेशनला पण तिथं मोबाईल जाऊन तुम्ही चेक करू शकता की नंबर किती आहेत. ज्यांनी कमेंट केले असेल ना त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट दिलेले आहे आणि तिथे मोबाईल मध्ये किती नंबर निघालेत, कुठल्या मुलीचे. तो मुलगा मुलीला वर करून पण नजरेत बघत नाही. धन्यवाद. तर दर्शकांनो, तुमचा जो काही प्रश्न येत होता, तर सगळ्यात मोठा प्रश्न, त्याचं उत्तर आम्ही आता यांना विचारलंय, की त्यावेळेला असं सांगितलं जात होतं की तो कुठल्या तरी मुलीशी बोलत होता, रागात होता आणि तर काहीतरी वेगळं प्रकरण होतं. आणि आता यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण आणलेलं आहे. तर ताईंनी आपल्याला सांगितलं की तुम्ही जा आणि पोलिसांना पण विचारा, म्हणजे काहीतरी तिथे चौकशी चालू असेल आणि त्या चौकशी दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की तो दुसऱ्या कुठल्या मुलीचा नसून त्यांच्याच बहिणीचा नंबर होता आणि बहिणीसोबत तो रागात बोलत होता, असं माहिती जी आहे ती आपल्याला ताईंनी दिलेली आहे. आता आपल्यासोबत अजून एक दादा असतात, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? एकतर आमची दुकानं बंद आहे. आता विशाल दातेने हाली हत्या केली, ठीक आहे, त्याची त्यांनी मुलीबरोबर हत्या केली. तुम्हाला वाटतो असेल तर मी तर स्वतःला पेटवणार आहे. मी पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवणार आहे. ज्याच्याने प्रशासन जबाबदारी असेल, मी ज्या दिवशी दुकान लावणार त्या दिवशी 5 लिटर पेट्रोल आणून ठेवणार आहे. कोण पण येईल. त्यामध्ये माझे 3 मुलं आहेत, त्यांना पोचावे पसरतं. आज 1.5 महिने झाले, कुठला नगरसेवक कुठला आला का आम्हाला बघायला सांगा. कोण पण असू द्या, कोणी विचार तरी आला का तुमच्या घराचे भाडे कोण भरणार आहे? काल माझी मुली रडत होती, पप्पा घर कसं चालणार आहे? आम्ही कोणाला सांगणार? आमचं कोण ऐकणार आहे का? मग तुम्ही नगरसेवक कशासाठी? फक्त मतदान असलं तर नगरसेवक का मला सांगा. त्या जागेवर तुम्ही विचारत एक शब्दाला आले का कोणी? आज मी 1.5 महिन्यापासून घरी बसलोय. आज माझं पूर्ण कुटुंब आजारी पडलंय. माझी हालत मला माहिती आहे. मी पण रेल्वे खाली घालू का? माझ्या मुली पण संबंध नाही का सांगा. मग मी तुम्हाला मरून दाखवणं ते विसर जाते सोडा. मी हक्क तुम्हाला मरून नाही दाखवणं सांगा. तुम्ही कोणतरी मला सांगितलं होतं आणि मी पेटवलं स्वतःला. मी दुकान लावणार आहे 13 तारखेला, 5 लिटर पेट्रोल ठेवणार. मी स्वतःला पेटून दाखवणार म्हणजे दाखवणार. ह्याचा जबाबदार प्रशासन आहे म्हणजे आहे. बाकी मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही किती वर्षांपासून भाजी विक्रीचा किंवा फळ विक्रीचं काम? माझ्या जीवनच बदलापूरला आहे. मी मच्छी मार्केटला राहिलोय. मच्छी मार्केटमध्ये आम्ही पहिल्यांदा राहिले. बेलवलीमध्ये मी 22 वर्ष धंदे केले. आता कुठला नगरसेवक जे मला नाही ओळखत असेल, पण त्या नगरसेवकांनी याला राजकारण केले. अजून काही प्रश्न नाहीये. कुठला नगरसेवक आम्हाला विचारायला का तुम्ही सांगा. कुठला नगरसेवक असू द्या. बाबा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का असं बसले? आज आमच्या घराची हालत जी आहे ते आम्हाला माहित पडले. आज आमचे मरण झाले. घरी एक आणण्याचं खडं नाही गाणी. काल आम्ही मंदिरात गेलो, फक्त 10 रुपये टाकायला माझ्याकडे नव्हती, अशी 35 झाली माझी. त्याला कोणतरी विचारायला का नगरसेवक? आज कोणी आपल्याला सपोर्ट करतोय, मग तुम्ही त्याला राजकारण काय म्हणता? तुम्ही या पुढे सपोर्ट करायला.
तुम्ही काय मेले का त्या जागेवर? मग तुम्ही त्या जागेवर आहे ना सपोर्ट करायला, मग मी मान्य करा तुम्ही त्या जागेवर सपोर्ट केले आम्हाला. बागडा लावलं का नगरसेवक त्याला विचार करतो का माझा बाप लागतो त्याला विचारू? मी लावणार बागडा, कोणाचा आई येऊ द्या, मी स्वतःला 5 लिटर पेट्रोल मध्ये संपवणार म्हणजे संपवणार. हे माझी जाहीर आव्हान आहे. तुमच्या बोलायचं थोडक्यात बोला काय तुम्ही राजकारण सारखं बोलताय. मग तुमच्यात जर हिंमत असेल ना, जर दादा राजकारण करतात म्हणून तुम्ही त्यांना हे करताय ना, जर तुमच्यात हिंमत असेल तर या ना पुढे, लढा ना तुम्ही का घाबरताय? तुम्ही काय बांगड्या घातलाय काय? हा, तुम्ही बांगड्या घातलात का? या 1.5 महिना झाला लोकांची घरं चालत नाही, चूल पेटत नाही, भाडे भरत नाही. त्यांनी लोकांनी पण जीव द्यायचं का? प्रत्येक काही कुठला नगरसेवक तुम्ही निवडणुकीच्या अगोदर एक बोलताय, निवडणूक झाल्यावर एक प्रशासन बोलतोय. मीटिंग झाली तेव्हा टीव्हीसी कमिटीमध्ये मुख्य अधिकारी काय म्हणत होते की आम्ही पार्किंगच्या इथं जागा देऊन, नंतर कमिटी बनवली पार्किंगच्या इथं जागा, म्हटले खालती हे करू, काय म्हणतात ते भाजी मार्केट वरती पार्किंग करू. ते झालं. जशी नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाली तशी या लोकांचं चालू झालं, कारवाई चालू करी, इथे कारवाई तिथे कारवाई. म्हणजे मराठी माणूस करणार काय? तुम्ही बोलताय का इकडून येतात तिकडून येतात. आम्ही ते इथं रहिवाशी आहे, रहिवाशांना पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला, रहिवाशांनी पण जगायचं नाही. मग एक काम करा, तुम्ही कामं द्या, आम्हाला कामं द्या आणि आमच्या घर खर्च तुम्ही चालवा म्हणून. काय बोलाल थोडक्यात? काय नाही, हे 1.5 महिने झाले दुकान बंद आहे. आमचे परिस्थिती खूप गंभीर एकदम खराब होत आली. आज जर दुकानं जर नाही लागले तर आम्ही कसे जगणार, कसे राहणार? मग तेच आता आत्महत्या करायची परिस्थिती नाही तेच सांगतात ना. आता जवळजवळ आमची पण मुलं बाळ आहे, घर खर्च आहे, लाईट बिल आहे. आज जवळजवळ 10 हजार 15 हजार लाईट बिल येतोय, टॅक्स एकदा. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मध्ये काय येणार आहे? एक सिलेंडर घ्यायला 1000 का 1200 रुपये झाले सिलेंडरला, 1100 रुपये का सिलेंडर झाले. त्याच्यामध्ये काय होणार आहे? काम आता आमचे सांभाळायला तर कोण पाहिजे? औषधे गोळ्या आहेत, घर खर्च आहे, कसं करणार? मुलांचे उद्या लग्न पाणी आहे, परपंच कसं चालणार? मग तेच बोलतात जीव द्यायचीच बारी आहे ना शेवटी. एवढे वेळ किती वर्ष झाले आम्ही पारंपार भांडणं करत आलो, जागेसाठी हे करत आलो. दादा आमच्या पार्टीचे आहेत, धंदे फेरीवाले गोरगरिबासाठीच लढाई करतात. आम्हाला कोण पुढे हात घेऊन कोण आम्हाला मांडायला विषय कोणतेही नगरसेवक येत नाही. धन्यवाद. थोडक्यात काय? आत्ताचा जो विषय आहे विशाल दातेचा, त्यावरून आता जे आमचे फेरीवाले आहेत ते खूप संतापलेले आहेत. त्यांच्या मनात एक राग आहे प्रशासनाबद्दल. तर प्रशासनाकडून अजून आम्हाला 2-3 दिवस सांगितलं होतं पण काही उत्तर आलं नाही. आता 12 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहोत. मी स्वतः असणार आहे, इथे उपस्थित सर्व जे फेरीवाले आहेत ते सुद्धा असणार आहेत. आणि बाकी जे ठाणे जिल्ह्यातील फेरीवाले असतील त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आवाहन करते की 12 तारखेच्या आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे. धन्यवाद. या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह.